नाशिक शहर हे त्याच्या ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. मंदिरं, किल्ले, वाडे आणि इतर संरचना यांसारखी अनेक प्राचीन वास्तू नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण नाशिकचं वैशिष्ट्य असलेल्या ऐतिहासिक परंपरांमध्ये एक असा खास उत्सव आहे, जो इथे साजरा होतो. तो उत्सव म्हणजे रंगपंचमीची रहाड उत्सव. या उत्सवाची कथा थोडी वेगळी आहे. ही एक पारंपरिक परंपरा आहे, जी केवळ नाशिकमध्येच पाहायला मिळते. चला तर मग जाणून घेऊया रहाड म्हणजे काय. रहाड ही एक पारंपरिक रीत आहे, जी रंगपंचमीच्या दिवशी नाशिकमध्ये साजरी केली जाते. रहाड हा शब्द खूप जुना आहे, जो पंढरपूरच्या व्रताची आठवण देतो. पण नाशिकमध्ये याच रीतीला खास महत्व आहे. नाशिकमध्ये रहाड उभारण्यात यातील एक मोठा इतिहास लपलेला आहे. यातील खासियत अशी की दंडे हनुमान चौक येथील रहाड 300 वर्षाची जुनी वास्तू आहे, जी पेशव्यांच्या काळात बांधली गेली होती. या रहाडची स्थापना गोपिकाबाई म्हणजे नानासाहेब पेशव्यांची पत्नी यांनी केली होती. हे रहाड त्या काळात एक धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध होते. ते स्थान खास करून कलाल समाजाच्या लोकांनी सांभाळलं आणि त्या समाजाने यावर धार्मिक सोहळे आणि उत्सव आयोजित केले. ही परंपरा त्या काळी नेहमीप्रमाणे रंगपंचमीच्या दिवशी रंग उधळून पारंपरिक वाद्यांच्या गजरात, गोवळ्यांच्या पंखात रंग घालून साजरी केली जात असे. रहाड उभारण्यापूर्वी एक धार्मिक विधी करण्यात यायचा आणि त्यानंतर झोका, डफली, हलगी व इतर वाद्यांच्या गजरात रंगपंचमी साजरी केली जायची. यामध्ये फुलांच्या रंगांचे व नैसर्गिक पदार्थापासून रंग तयार केले जात असत. रहाड उभारण्यापूर्वी कलाल समाज एक विशेष पूजन करीत आणि देवतेला बकरा किंवा कोंबडी अर्पण करीत. नंतर समुदाय एकत्र येऊन रंगपंचमी साजरी करत. त्या दिवशी केली जाणारी भव्य मेजवानी व रंगांचा खेळ एक खास आकर्षण होतं. पण एक दिवस अशी काही घटना घडली की हा उत्सव बंद पडला. ज्या पुरोहितांनी पूजा केली होती ते वृद्ध झाल्यावर निधन पावले. त्याच्या निधनामुळे त्या वर्षी रहाड बंद करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या महत्वाच्या व्यक्तीचे निधन झाल्यावर उत्सवाची परंपरा खूपच मंदावली आणि या उत्सवाने आपली जागा गमावली. कदाचित लोकांचा उत्साह कमी झाला आणि काही वेळानंतर या उत्सवाला अचानक ब्रेक लागला. परंतु 2020 मध्ये एक नवीन आशा उभी राहिली, जेव्हा 62 वर्षाच्या कालावधीनंतर दंडे हनुमान मित्र मंडळाने या रहाड उत्सवाचे पुनरुज्जीवन केले. 2020 मध्ये दंडे हनुमान मित्र मंडळाने या ऐतिहासिक रहाड उत्सवाची पुनर्बांधणी केली आणि त्याच पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी केली. यावेळी स्थानिक नगरसेवक आणि कलाल समाजाच्या लोकांनी मिळून एकत्रितपणे या उत्सवाची सुरुवात केली. हा उत्सव 1958 नंतर पुन्हा सुरू झाला. या उत्सवात स्थानिक लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात रंगपंचमीचा उत्सव साजरा झाला. रंगपंचमीच्या दिवशी रहाडला रंगीबेरंगी सजावट केली गेली. रंगीबेरंगी सजवलेले मंडप, पाना फुलांची रांगोळी आणि इतर सजावट रंगपंचमीच्या आनंदात भर टाकत होती. हे उत्सव फक्त एक आनंदाचा प्रसंग नाही, तर एका ऐतिहासिक परंपरेची पुनर्बांधणी आहे. यामध्ये नुसते रंग खेळणे नाही, तर त्या परंपरेला जिवंत ठेवणे आहे. सामाजिक एकता आणि परंपराचा आदर करणे देखील आहे. यावरून हे स्पष्ट होते की नाशिकच्या लोकांनी आपल्या पारंपरिक उत्सवांचे महत्त्व ओळखले आहे आणि ते साजरे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता रंगपंचमीच्या दिवशी रहाड उत्सव नाशिकच्या एक अनोखी ओळख बनली आहे. या उत्सवामुळे नाशिकमध्ये एकजूट
आनंद आणि ऐतिहासिक परंपरा जपली जात आहे. तुम्ही येताय ना रंगपंचमीला नाशिकमधील रहाड उत्सवाला? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.